परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणमूल हो. तुझे जे अभिष्ट चिंतनतील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतनतील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्ष होते. आपली बायको सारा, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेले सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी संपादन केलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ती जाऊन पोहोचली. अब्राम त्या देशातून शाखमेच्या ठिकाणी एलोन मोरेपाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. देवा वाचले वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी देवाने अब्रामास पाचारण केलं. पाचारण म्हणजे देवाने बोलवलं, आणि ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं, अब्रामाने परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आणि अब्रामाला जसं दर्शन प्राप्त झालं, जसं विजन प्राप्त झालं, त्या विजननुसार अब्राम आपल्या बापाचं घर सोडून निघाला. आणि इथं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचे अभिष्ट करीन, जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. अब्रामाला परमेश्वराने पाचारण केलं, आणि ज्यावेळेस पाचारण केलं या व्यक्तीला, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्याने विचार केला नाही की आता परमेश्वराने मला बोलवलेलं आहे, मग काळजी कसं काय माझी होईल, माझ्या नातेवाईक मी सोडलेले आहे, परमेश्वर मला कनान देश दाखवत आहे, त्या देशामध्ये मला वस्ती करता येईल का, कारण की तिथं दुसरे लोक राहतात, मग तिथं मी कसं काय माझं घर चालवायचं, माझी पत्नी माझ्याबरोबर आहे, आणि जर लुटलं लोकांनी मला तर, हा विचार त्याने केला नाही. जसं त्याला परमेश्वराची आज्ञा आली, आज्ञा आल्यानंतर लगेच त्याने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं. आज मला या ठिकाणी फादर्स डे निमित्त सांगायचं आहे. आपण फादर्स डे साजरा करतो, पण हा जो आहे हा विश्वासणाऱ्याचा पिता आहे. त्याला विश्वासाचा पिता, विश्वासणाऱ्यांचा पिता असं संबोधलेलं आहे. का? कारण की अब्रामामध्ये प्रचंड विश्वास होता. अब्राम ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस तो पक्का विश्वास ठेवतो. आजकाल आम्हाला विश्वासामध्ये फार कमतरता, आणि फार लवकर आम्ही घायाळ होतो विश्वासात. थोडंसं संकट आलं तर आम्हाला असं वाटायला लागतं की आता या संकटात माझा टिकाव लागणार नाही. पण अब्राम जो होता हा विश्वासणाऱ्याचा पिता आहे. त्याच्यामध्ये प्रचंड विश्वास आहे. ज्या देवाने मला पाचारण केलेलं आहे तो देव माझी काळजी घेईल असा त्याचा विश्वास आहे. आम्ही बऱ्याच वेळेस तसा विश्वास ठेवत नाही. आम्ही एकदम घाबरून जातो, आता काय होणार, कसं होणार, आणि आता माझं काही खरं नाही असं वाटायला लागतं. पण ज्यावेळेस आम्हाला तसं वाटायला लागतं त्यावेळेस अब्रामाचं वाचन करा, अब्रामाचं चरित्र वाचा. जे पवित्र शास्त्रामध्ये अब्रामाबद्दल वचनं दिलेले आहेत ते वाचा. असं म्हटलेलं की अब्राम विश्वासाने आपल्या आईबापाचं घर सोडलं आणि जे देश परमेश्वराने दाखवला त्या देशात जायवास निघायला. आणि निघाल्यानंतर असं झालं नाही की परमेश्वराने सांगितलं आणि त्यानंतर त्याला अविश्वास आला आणि तो परत माघारी आला. एकदा त्याने ठरवलं आणि ठरवल्यानंतर तो पुढे गेला, पाठीमागे आला नाही. आपण काय करतो, ठरवल्यानंतर पुढे जातो आणि 4 पावलं पुढे जातो आणि 10 पावलं. महाराष्ट्राच्या लोकांची कमकुवत बाजू मी बघितलेली आहे. कमकुवत आपल्या मुलांना कधीच बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशात किंवा बाहेर कुठं पाठवतच नाही.
आणि न पाठवल्यामुळं काय होतं, घरातच लाड करू 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 काय होतं, तो मुलगा काय शिकत नाही, त्याला काय बाहेर जाण्याचं काही डोकं येत नाही, त्याला कसं राहायचं ते कळत नाही, बाहेरचं वातावरण त्याला समजत नाही आणि मग तो जसाच्या तसाच राहतो, त्याची प्रगती होत नाही. अब्रामाच्या आई वडिलांना वाटलं असं अब्रामाला कसं सोडा, पण अब्राम सांगितलं असं नाही, मला देवाने बोलवलं, आता मला जायला पाहिजे आणि जायला पाहिजे. त्यावेळेस त्याने ती सगळी मालमत्ता संपत्ती सगळ्याचा त्याग केला आणि तो जावयास निघाला. आणि जसं तो जावयास निघाला, परमेश्वराने देखील त्याला आशीर्वाद बोलले आणि आशीर्वाद त्याला काय सांगितले, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. परमेश्वराचे अभिवचन त्याला प्राप्त झाले आणि ज्यावेळेस हे अभिवचन प्राप्त झाले त्यावेळेस हे अभिवचन साधे नव्हते, तर हे अभिवचन फार फार म्हटले असं म्हटलेलं की आशीर्वादाहून मोठे आशीर्वाद त्यांच्यासाठी होते, कारण की आज आम्हाला देखील अब्रामाची संतान म्हटल्या जातात. मग हा जो अब्राम आहे ज्यावेळेस निघाला त्यावेळेस म्हटलेलं जे अभिष्ट चिंततील त्यांचं अभिष्ट करील, म्हणजे जे चांगलं चिंततील त्यांचं चांगलं मी करील आणि जे तुझं वाईट चिंततील त्यांचं मी वाईट करील आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करील. काय म्हटलेलं अब्रामाला, तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित करील. आणि ज्यावेळेस अब्राम निघाला त्यावेळेस अब्रामाचं वय किती होतं, 75 वर्ष. आणि 75व्या वर्षी अब्रामाच्या पत्नीला किती लेकर होते, किती लेकर होते, एकही नाही. आणि देव काय म्हणतो, तुझ्याद्वारे मी पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करील. ज्याला बाळच नाही त्याला त्याच्याद्वारे कशी कुळे आशीर्वादित होती, ज्याला पुत्रच नाही, ज्याला मुलगा नाही मुलगी नाही, वांस त्याची स्त्री, आणि त्याला अभिवचन प्राप्त झालं की मी तुझ्याद्वारे सगळ्या पृथ्वीवरील कुळे आशीर्वादित करीन. होईल आशीर्वादित, होईल का आशीर्वादित. अब्रामाला पुत्रच नाही आणि देव त्याला सांगतो 75व्या वर्षी त्याला दर्शन झालं आणि सांगतो की मी तुझ्याद्वारे सगळे कुळे राष्ट्रे आशीर्वादित करीन. अब्रामच्या जागी जर दुसरा असतं तर काय म्हटलं असतं, कसं काय होईल, हे शक्य नाही. आता या वयात आम्हाला बाळ कसं होईल, आम्हाला होऊ शकत नाही आणि कुळे आशीर्वादित कसे होईल. देवा मला शंका आहे, शंका त्याने बाळगली नाही, म्हणूनच त्याला विश्वासणाऱ्याचा पिता म्हटलेला आहे. जे परमेश्वराने सांगितलं त्याने म्हटलं की मी देवा तुझ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. विश्वास ठेवा, देवाचे गौरव जीवनात विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. एक वेळेस माणूस दगा देईल पण देव कधीच दगा देणार. परमेश्वरापासून तुम्हाला कधीच दगा फटका भेटणार नाही. परमेश्वर तुमच्या बरोबर काय विश्वासू राहील, तो तुमच्या बरोबर नेहमी चालेल. जसा तो अब्रामा बरोबर होता, इसाका बरोबर होता, याकोबा बरोबर होता, तोच देव आमच्या बरोबर. हालेलुया, हालेलुया. अब्रामाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील असं म्हटलं. आणि अब्रामाला वयाचा 100व्या वर्षी देखील पुत्र नव्हता. 100व्या वर्षी असं म्हटलेलं त्याला पुत्र झाला, म्हणजे 100 वयापर्यंत अब्रामाला मूलबाळच नव्हतं. अब्रामाला मूलबाळ नव्हतं. किती विश्वास. आपण 1 महिना प्रार्थना नाही करत आपला विश्वास नाही का, आता लटपट व्हायला लागतं. आता काही खरं नाही, आता संपलं, आता मेलो, आता माझं काही होत नाही आता माझं. आणि आता 1 महिना पगार आली नाही, 2 महिने पगार आली नाही, आता तर फाशी घ्यायचीच वेळ आलेली आहे. कुठं गेला विश्वास, कुठं गेला विश्वास, कुठं गेला विश्वास. विश्वासच नसतो आपला देवावरती. आपला विश्वास काय असतो, चमत्कारावरती विश्वास असतो. देवा मी तुला लगेच प्रार्थना करतो आणि लगेच मला चमत्कार दे. परीक्षा ज्यावेळेस होते त्यावेळेस परीक्षेमध्ये आम्ही टिकतच नाही, टिकतो आम्ही. आणि पवित्र शास्त्र सांगतं तुमच्या शक्तीच्या पलीकडे परीक्षा होत. शक्तीच्या पलीकडे परीक्षा परमेश्वर घेत नाही. पण विश्वास जो असतो आमचा, तो अब्रामाप्रमाणे विश्वास नसतो. आमचा विश्वास, मी मागच्या रविवारी पण तुम्हाला सांगितलं, जे दिसतं त्याच्यावरती असतं, पण अब्रामाने जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवला. अब्रामाला घर दिसत नव्हतं, अब्रामाला शर्ट मेंढर विपुल झालेली दिसत नव्हती, अब्रामाची स्त्री वांज होती, त्याला दिसत नव्हतं की त्याला बाळ आहे, त्याच्या बायकोलाही दिसत नव्हतं. पण तो म्हणतो की ज्या परमेश्वराने मला पाचारण केलं, ज्या परमेश्वराने मला अभिवचन दिलं, त्यानुसार मी म्हणतो की मला दिसत आहे की मी आशीर्वादित होतो. हालेलुया. तुम्हाला दिसतंय का, काय दिसतंय, परिस्थिती, संकट, पैसे नाही, रिकामा खिसा, 1 रुपया नाही,
माझे पोरं महानगरपालिकेच्या शाळेत मला काही दिसत नाही, पण मी तुम्हाला सांगतो जो अब्रामाचा परमेश्वर त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवत आहात, जरी आज दिसत नसलं तरी आध्यात्मिक दृष्टीने बघा की तुमची लेकरं उच्च पदस्थ आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वास आमच्या जीवनात पाहिजे. आम्ही काय करतो, चला अब्रामासारखा विश्वास नाही माझ्या जीवनात, माझी लेकरं महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात, चला होऊन झाला तर काय होईल, एखाद्या शाळेचा चपराशी झाला तर बरं होईल. का चपराशी, का चपराशी विचार करता, का विचार करत नाही त्यांच्यासाठी? तुम्ही मोठा बोला ना त्यांच्यासाठी. काल मी आदित्य बरोबर बोलत होतो, आदित्य बरोबर बोलत असताना मी त्याला म्हणलं, आदित्य अरे मी पण साधाच माणूस होतो रे बाबा, मी पेंटिंग काम करायचो, मग कॉलेज शाळेला जायचो, कॉलेजला जायचो, अर्ध सुट्टी घ्यायचो आणि मग ट्युशन करायचो, तसं पास झालो. मग हळूहळू वाढता हे झालं. तू तर पहिला नंबर चांगला शिकलेला आहे, त्याचा पहिला नंबर आलेला आहे, हुशार आहे तो मुलगा, तू तर काही करू शकतोस. आणि इतक्या तरुण वयामध्ये तू काय हारतो की नाही, आता काय खरं नाही, टेन्शन, आता काय होत नाही. आत्ताशी तुझं वय काय म्हटलं, आता 20-22 वर्षाचा तू, अजून तुला आयुष्य द्यायचं, परमेश्वर तुला यश. मी म्हटलं काही असो, मला तू उद्या माझ्या समोर दिसला पाहिजे ना. आज तो समोर बसला, लेकरांचं भविष्य ज्यावेळेस आम्ही विचार करतो, विचाराने ते होत नाही. जितके आध्यात्मिक आहे, आध्यात्मिक लोकांना मला सांगायचे, तुमच्या विचाराने पत्ता देखील हलणार नाही. काय आध्यात्मिक लोकांना मी बोलत आहे, जे आध्यात्मिक नसतील त्यांना समजणार नाही माझं काय बोलणं आहे, जे आध्यात्मिक असतील त्यांना समजल मी काय बोलत आहे. तुमच्या विचाराने पत्ता हलणार नाही, पण तो विचार जर तुम्ही परमेश्वराच्या हाती दिला तर पत्ता काय झाड हलायला. जे आध्यात्मिक आहे त्यांना समजलं असेल, विचाराने काय होणार नाही, टेन्शनने काय होणार नाही. अब्राम परमेश्वरावरती विश्वास ठेवणार होता, म्हणून परमेश्वराने अद्भुत गोष्टी अब्रामाच्या जीवनात केल्या. मला दिसत नाही काही, मला काहीच दिसत नाही, मला माझ्या घरची प्रगती दिसत नाही, मला स्वतःचं घर दिसत नाही, मला लेकरांचं भविष्य दिसत नाही, मला काहीच दिसत नाही. हे वैचारिक माणसाला दिसत नाही, पण जो आध्यात्मिक आहे तो म्हणतो की मला सर्व दिसत आहे आणि मला माझ्या परिवाराची प्रगती दिसते, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. शानदार लाराबान सिंधपान. या ठिकाणी एक बहीण आहे आणि ती विचार करत आहे शाळेच्या लेकरांच्या शिक्षणासाठी. आज मला त्या बहिणीला या ठिकाणी सांगायचं की लेकरांच्या शिक्षणाचा विचार करू नको, लेकरांचं शिक्षण हे परमेश्वराच्या हाती आहे. तू जर परमेश्वराच्या हाती लेकरांना दिलेले आहे, तुझे लेकर ऑफिसर झाल्याशिवाय लेकरांबद्दल चांगला विचार करा, ऑफिसरचा विचार करा, इमॅजिन कल्पना करा. इमॅजिनेशन मध्ये फार सामर्थ्य आहे, ते परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. इथं अब्राम जो आहे, अब्रामाने निघता वेळी काही केलं नाही, त्याने आपली पत्नी घेतली, त्याचा पुतण्या लोट त्याच्याबरोबर होता आणि ते सगळेजण निघाले. पण हा जो पिता होता, हा पिता ग्रेट फेथ वाला पिता होता. आज मला सगळ्या पितांना, फादर्सला सांगायचं आहे, तुम्ही सगळेजण ग्रेट आहात. कोण आहात? ग्रेट आहात. कमजोर कधी समजायचं नाही स्वतःला. मी काही करू शकत नाही, माझ्या लेकरांचं भविष्य मला वाटत नाही माझ्याकडून चांगलं होईल, मी त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकेल मला वाटत नाही, असं म्हणायचंच नाही. उलट असं म्हणायचं की मी यांना बेस्ट ते बेस्ट शिक्षण देण्यासाठी त्याचा विचार करू नका कसं पुरवठा होईल काय होईल. फक्त विचार करा की मला माझ्या लेकराला बेस्ट शिक्षण द्यायचं, मला बनवायचं तर बेस्टच बनवायचं आहे. आणि ती बाजू जर तुम्ही बोलले तरी ती कार्य परमेश्वराचं आहे. परमेश्वर निश्चित तुमच्या लेकराला बेस्ट. अब्राम निघाला, निघता वेळेस त्याच्याजवळ काय, त्याची पत्नी आहे, त्याचे माणसं आहेत, त्याच्यानंतर असं म्हटलेले लोट आहे त्याचा पुतण्या, आणि हे सगळे घेऊन तो त्या ठिकाणाहून निघाला. आणि ते निघताना त्याच्याबरोबर काहीच नव्हतं, हे सगळी मालमत्ता त्याची होती आणि ही मालमत्ता घेऊन तो निघाला. पण या मालमत्तेसहित त्याच्याजवळ अभिवचन होतं. मग ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर निघता, ज्यावेळेस तुम्ही तुमचे काम करता, ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करता, तुम्हाला वाटतं की आता लॉस येत आहे, त्यावेळेस असा विचार करा की माझ्याजवळ एवढीच मालमत्ता नाही, तर माझ्याजवळ परमेश्वराने दिलेले अभिवचन देखील अभिवचन आहे तुमच्याबरोबर. असं कसं बोलता तुम्ही, माझ्याजवळ काहीच नाही, मी माझ्या लेकरांसाठी काहीच करू शकत नाही. अभिवचन आहे तुमच्याजवळ, परमेश्वराने दिलेले अभिवचन आहे. ही लेकरं तुमचीच नाही, तर ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. आणि जर परमेश्वराने दिलेली आहे तर परमेश्वर त्यांची काळजी घेणार आहे. आता हा
निघाला, याच्याजवळ काहीच नाही आणि निघतानंतर त्याच्याजवळ फक्त काय आहे? विश्वास आहे. ग्रेट फेथ, द फादर ऑफ फेथ असं म्हटलेलं आहे. विश्वासाचा पिता, आणि त्याच्याजवळ फक्त विश्वास आहे आणि विश्वास घेऊन तो निघालेला आहे. आणि परमेश्वर त्याला म्हणतो की मी तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित करेल. आणि त्याची स्त्री वांस आहे, त्याच्या स्त्रीला मुलबाळ नाही. आणि परमेश्वर म्हणतो मी तुझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित करेल आणि मी तुला मोठा बनवेल, मी तुला राष्ट्रांचा पिता करेल. आणि या राष्ट्रांच्या पित्याजवळ स्वतःचा मुलगा नाही. निगेटिव्ह लोकांनी विचार केला असेल, अरे काय बोलतो हा, बडबडतो. जनिक लोकांना नाही समजत आपलं बोलणं. तुम्ही जर विश्वासाने बोलले, नाही मला मुलगा नाही पण मला विश्वास आहे माझा देव कसा देईल मुलगा देव. यांना इतके वर्ष झाले, यांना मुलबाळ नाही हे विचार करतात आणि असं म्हणतात. आम्ही डॉक्टरचं चेकअप केलं, हे केलं ते केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मुलबाळ होऊच शकत नाही. लगेच आपण कोणावर विश्वास ठेवतो? डॉक्टरवर विश्वास ठेवतो. आणि तो डॉक्टर जे सांगतो त्याच आपण म्हणजे बऱ्याचशा वेळेस आमचा विश्वास जो असतो तो रिपोर्टवर कागदावर असतो. आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. डॉक्टरनी सांगितलं म्हणून असंच होणार आहे. मी सांगतो डॉक्टरनी जरी सांगितलं तर त्या डॉक्टरांचा डॉक्टरवरती बसलेला आहे तो परमेश्वर महान आहे. ज्यावेळेस त्याला अभिवचन प्राप्त झालं आणि लोकांना त्याने सांगितलं असेल मला ना अभिवचन प्राप्त झालं, मला देव आशीर्वादित करणार आहे, माझं पुत्र आशीर्वादित होणार आहे, माझ्याद्वारे सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. लोक तुला मुलबाळ नाही, चालला आशीर्वाद द्यायला. तुला आहे का मुलगा? तुझं वय 75, तुझी स्त्री म्हातारी, तू म्हातारा, तुझं वय किती झालं आणि तू म्हणतो सगळे कुळे आशीर्वादित होतील, असं काय होणार? मग त्याला पण निगेटिव्हिटी आली असेल. पण असं म्हटलेलं आहे निगेटिव्हिटी त्याने कधीच बोलून दाखवली नाही. आपल्याला फार लवकर निगेटिव्हिटी का? कारण की आपण जे राहतो सराउंडिंग पीपल फार महत्वाचे असतात. माझ्या आजूबाजूला बोलणारे लोक कोण आहे? माझ्या आजूबाजूला बोलणारे लोक जर निगेटिव्ह असले आणि सतत ते निगेटिव्ह बोलत असले तर माझ्यावरती त्यांचा प्रभाव असतो आणि मी पण त्या लोकांसारखाच बोलायला लागतो. नाही होऊ शकत नाही, नाही होऊ शकत, जमणार नाही, नाही जमणार, करता येत नाही, नाही करता येत, काहीच होऊ शकत नाही, नाही होऊ शकत, जिंदगी खराब, जिंदगी खराब, काय नाही तुमचं, एक ना धड 12 भर चिंध्या. हा मी असाच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता मी तसा नाही, मी माझ्या परमेश्वराचा आहे आणि माझा विश्वास माणसापेक्षा माझ्या देवावर आहे, मी साधारण नाही तर मी आशीर्वादित माणूस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जोरदार हालेलुया म्हणत जा. आज तुमच्या पतीसाठी, पतीचा दिवस आहे आज, त्यांच्यासाठी तरी म्हणत जा जोरदार हालेलुया. घरी गेल्यावर त्यांचे आभार माना. ज्या पत्नी आहे तिथं बसलेल्या, फादर ते तुमच्या मुलाचे असले तरी तुमच्यासाठी पण फार मोठं काम त्यांनी केलंय. फक्त रागूच नका. मी मिळाले असते म्हणून चांगली मिळाली, दुसरी कोणी असती तर टिकली नसती. हा डायलॉग सगळ्या बायकांचा असतो, सगळ्यांचा असतो. असं काय मी होते म्हणून बरं झाले, टिकलीच नसती असं म्हणू नका त्यांना. खूप केलंय त्यांनी. काय काय लेडीजला वाटतं मीच घर चालवते, मीच हे करते, मीच ते करते. ठीक आहे, तुम्ही चालवता, खूप चांगलं काम करता, लेकरं सांभाळता, सगळं चांगलं करता. पण पैसे कमवून आणण्याचं काम कोणाचं आहे? तुम्ही जाऊन कमवून आणता. तिकडे कष्ट कोण करतं? तिकडे उचल पटक कोण करतं? त्याचं काय नाही, करत उचल पटक दिवस. आम्हाला काय करायचं? आम्हाला भाकर भेटली बस झाली. आभार माना घरी गेल्यानंतर की तुम्ही माझ्या लेकरांचे चांगले पिता आहात आणि माझे चांगले पती आहात. मी तुम्हाला थँक्यू म्हणते. फादर्स डे निमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा. त्यांची एक पप्पी घ्या गालाची. घेऊ शकत घ्या तुम्ही. प्रेम करा आपल्या पतीवर. परमेश्वर या ठिकाणी अब्रामाला बोलवत आहे आणि बोलवत असताना हा जो पिता आहे हा विश्वास ठेवणारा पिता आहे. आज आपल्या मंडळीमध्ये जेवढे पिता आहेत त्यांनी प्रभूवर पहिला विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. असं घाबरून जायचं नाही. परिस्थिती आली तर घाबरायचं नाही, म्हणायचं नाही आता काही खरं नाही. उलट म्हणायचं आता तर खरं आहे, आता सुरुवात आहे, आता खरी सुरुवात झाली आहे. ज्यावेळेस असं वाटतं सगळं संपलं त्यावेळेस ते संपत नसतं देवाच्या दृष्टीनं. त्यावेळेस देव म्हणतो की आता हे संपलेलं आहे, आता तुला सुरुवात करायची आहे. पण काही लोक काय करतात, मग स्त्रियांपेक्षा मनुष्य जास्त इमोशनल असतो. स्त्रियांमध्ये फार मोठी ताकद असते. असं समजू नका माणूस बलाढ्य असतो, हे असतो. सगळ्यात जास्त हार्ट अटॅक कोणाला येतो? सगळ्यात जास्त टेन्शन कोण घेतं?
बीपी कोणाचे आहे होते? पुरुषांचे. तू पण पुरुष आहे ना? सगळ्यांचीच बीपी आहे, त्यांची नाही. सगळ्या पुरुषांची बीपी आहे. लवकर कोण खचतं? लवकर कोण खचतं? पुरुष खचतो. स्त्री गेल्यानंतर लवकर कोण जातं वरती? माणूस जातो. बघा आपण नाही म्हणत कारण म्हातारी गेली आणि त्यानंतर म्हातारा पण 1 महिन्यात गेला. ऐकलं असं कधी? मी ऐकलेलं. बायको गेली आणि बायकोच्या नंतर जास्त काळ टिकले नाही. 1च महिन्यामध्ये बायको गेल्यानंतर ते गेले. का? कारण की माणूस इमोशनल फार असतो. दिसतो तो बलाढ्य पण तो कमकुवत असतो. आणि स्त्री दिसत नाही बलाढ्य पण तिचं आत्मबळ फार सामर्थ्यशाली असतं. ती लढते ती परिस्थितीशी. माणूस लढत नाही. माणूस लगेच घायल होऊन जातो आणि वेगळा निर्णय घेतो किंवा चुकीचा आत्महत्या किंवा टेन्शन जास्त घेतो. हार्ट अटॅक याने जास्त प्रमाणे मनुष्याचं, कारण की तो इमोशनली जास्त असतो. म्हणून आज मला सगळ्या पित्यांना सांगायचं, इमोशनल राहू नका पण परमेश्वरावरती विश्वास ठेवा. परमेश्वर निश्चित काळजी घेणारा परमेश्वर आहे. हा ग्रेट फेथवाला पिता आहे आणि असा विश्वास आहे याच्या जीवनात की परमेश्वर जर बोलला तर परमेश्वर करेल. मग आपल्या लेकरांबद्दल तुम्ही जर बोलत असाल तर असं बोला की परमेश्वर जर बोलला आहे तर माझं लेकरू टॉप लेवलला जाणार. जर परमेश्वराने अभिवचन मला दिलेलं आहे तर माझा मुलगा त्या लेवल पर्यंत पोहोचणार. असं म्हणू नका की पोहोचणार नाही, पोहोचणारच. कारण की मला कोण बोललेलं आहे? परमेश्वर बोललेलं आहे. मला अभिवचन कोणी दिलं? देवाने दिलेलं आहे. मी कोणाची सेवा करतो? देवाची सेवा करतो. मी कोणाची आराधना करतो? देवाची आराधना. पिता हे सगळं करत असताना मुलांनी पण आपलं लक्ष आपल्या पित्याकडे देणं गरजेचं आहे. आपलं शिक्षण जे आहे ते प्रामाणिकपणे करणे गरजेचं आहे. नाही तर पिता आपली काय म्हणतात आई लावते खर्च आणि मुलगा तिकडं एन्जॉय करतो. तसं नाही झालं पाहिजे. जो खर्च ते करत आहे त्या खर्चाची किंमत ठरवून त्या मुलांनी देखील तसं वागलं पाहिजे. कारण की अब्रामाला इसाक झाला, इसाक देखील आज्ञेत राहिला. इसाकाने आपल्या बापाची आज्ञा मोडली नाही. इसाकाच्या नंतर याकोब झाला आणि नंतर मग सगळी कुळे 12 कुळे आले आणि 12 कुळ्याद्वारे सर्व राष्ट्रीय आशीर्वादित झाले. आणि मग दाविदाच्या घराण्यात येशूचा जन्म झाला आणि येशूच्या जन्माद्वारे आज जो कोणी येशूला स्वीकारतो ते सगळेजण अब्रामाची संतान म्हणून ओळखल्या जातात. बघा असं अभिवचन अब्रामाला दिलं आणि त्या अब्रामाला परमेश्वराने जे अभिवचन दिलं ते त्याने आशीर्वादित केलं. सर्व कुळे आशीर्वादित त्याच्याद्वारे झालेली आहे कारण की त्याच्या कुळातूनच येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. हे कनेक्शन आहे. परमेश्वर जे बोलतो ते पिढ्यानपिढ्यासाठी बोलतो. आज जर मी परमेश्वरामध्ये आहे तर माझी पिढी आशीर्वादित होईल. उत्कर्ष समर्पण आशीर्वादित होतील. उत्कर्ष समर्पणानंतर त्यांच्या घरात जे होतील ते आशीर्वादित होतील. त्याच्यानंतर ती पिढी आशीर्वादित होतील. म्हणजे आतापर्यंत जर माझ्या पिढीने येशूचा स्वीकार केला नसेल तर ती श्रापात होती. पण इथून पुढे ज्यावेळेस येशूच्या सानिध्यात माझी पिढी चालत आहे तर ती पिढी जी आहे ती कुळे जे आहेत ते माझ्या परिवाराद्वारे आशीर्वादित होती. म्हणून परिवार आशीर्वादित होण्यासाठी विश्वासणाऱ्याचा पिता जो आहे त्याचं आत्मचरित्र आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस त्याला वचन प्राप्त झालं आणि ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की कनान देशामध्ये त्या काळी इतर लोक राहत होते आणि अब्राम त्या ठिकाणाहून निघाला. आणि निघतेवेळी असं म्हटलेलं आहे की अब्रामाचं वय 75 वर्ष होतं आणि अब्रामाच्या पत्नीला मुलबाळ नव्हतं. त्या ठिकाणी परमेश्वराने अभिवचन दिलं तरी देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना पुत्र नव्हता. आणि अशा रीतीने ते तिथून निघाले आणि निघाल्यानंतर त्यांची जी सर्व काही मालमत्ता होती ती फक्त परमेश्वराने दिलेले अभिवचन त्यांच्याजवळ होतं. पण जसं अब्राहम त्या देशात गेला पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अब्राहमाला परमेश्वरापासून आशीर्वाद प्राप्त झाले. अब्राहमाची त्या देशामध्ये उन्नती झाली आणि दिवसेंदिवस काय झालं की अब्राहमाला त्या ठिकाणी परमेश्वराने आशीर्वाद 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 देत गेला. आणि असं म्हटलं त्याची धन संपत्ती वाढत गेली. सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये विकून झाल्या. परमेश्वराने त्याला अधिक आशीर्वादित केलं. यानंतर 21 अध्याय जर आम्ही बघितला तर 21 अध्यायामध्ये परमेश्वराने जे अभिवचन त्याला दिलेलं होतं ते अभिवचन पूर्ण करण्याची वेळ आली. आणि 21व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून वाचलं तर म्हटलेलं यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेला समय अब्रामाला म्हातारपणी तिथपासून मुलगा झाला. अब्रामाला सारेपासून मुलगा झाला. त्याचे नाव त्याने इसाक ठेवले. अब्रामाने आपला मुलगा इसाक 8 दिवसाचा झाला तेव्हा देवाच्या
देवाच्या आज्ञाप्रमाणे त्याची सुनता केली. इसाक झाला तेव्हा अब्राम 100 वर्षाचा होता. हालेलुया, हालेलुया. विचार करा, अब्रामाला अभिवचन 75व्या वर्षी प्राप्त झालं. अब्रामाने वचनावर विश्वास ठेवला. तो डावी उजवीकडे वळाला नाही. त्याने एकच ठेवलं की मी परमेश्वरावर विश्वास ठेवत आहे, आणि परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवला. आम्ही म्हणतो परमेश्वरापासून मला अभिवचन प्राप्त झालं, परमेश्वर मला निश्चित बाळ देईल. पण आपण काय करतो मग? जर झालंच नाही तर झालंच नाही, तुम्हाला 2-3 वर्ष बाळ, काय करता? लगेच अभिवचन दिलं परमेश्वर, सांगितलं परमेश्वराने, तुमच्यासाठी प्रॉफिसी आली, परमेश्वर तुम्हाला बाळ देणार आहे, आणि 1-2 वर्षामध्ये झालंच नाही. तुम्ही काय करता? चलो त्या बाबाकडे, इथं लय मोठे किलोभर लिंबू कापतात, टाका लिंबू, द्या पैसे, बोकडे कापा, हे कापा, ते कापा, हे करा, ते करा, असं करा, पडायचं पाय, तिथं दुखा, इथं दुखा, हे करा, ते करा, असं करा. आणि मग काय करतो आपण? अभिवचन काय करतो? अभिवचन आहे, पण अभिवचनाला काय करतो? तुम्ही कोणावरचा विश्वास कमी करत आहात? ज्याने अखिल सृष्टी निर्माण केली, सृष्टीतले सर्व तत्व ज्याने निर्माण केले, ज्याने मला निर्माण केलं, ज्याने मनुष्य निर्माण केला, त्या परमेश्वराचा विश्वास कमी करून तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? लिंबूवर, अंड्यावर, काय की नाही, नारळवर, त्याच्यानंतर भावल्यावर. काय विश्वास आहे आपला? झाडावर, दगडांवर, जे काही जादूटोणा आहे त्याच्यावरती. आणि आपण काय म्हणतो? त्या बाबाकडे गेल्यावर हा फार अघोरी बाबा आहे, आम्हाला निश्चित बाळ प्राप्त होईल. चूक, रॉंग. तुम्ही जे करत आहात ते दुष्टाईकडे जातात. दुष्टाईकडे गेल्यामुळे तुम्हाला कधीच ते प्राप्त होणार नाही. उलट जे आहे ते तुमचं 7 पटीने श्रापित होणार आहे. का? कारण की तुम्ही कोणावरती अविश्वास दाखवला? कोणावरती अविश्वास दाखवला? अब्रामाने तसं काय केलं का? अब्रामाने काय केलं? देवावर विश्वास ठेवला की मला देव निश्चित जे अभिवचन दिलं ते मला पूर्ण करेल. आपण जातो कुठंतरी, खातो, आणि मग नंतर काय करतो? प्रार्थनेत लगेच प्रकट होतं, आणि काय करायला लागतो? खाऊ नका काही पण. जर तुम्ही देवाचे लोक आहात तर देवावरती विश्वास ठेवा. एकदा का हे मंदिर आहे, हे शरीररूपी मंदिर आहे. या मंदिरामध्ये जर पवित्र आत्मा आला, देवाचा आत्मा आला, आणि तुम्ही जर काही खाता तर ते कोणाला वाटतं? देवाच्या आत्म्याला ते दुखवतं, आणि हे शरीर काय होतं? हे मंदिररूपी शरीर हळूहळू काय व्हायला लागतं? नाश व्हायला लागतो. पवित्र आत्म्याची वाणी त्या मंदिराला येत नाही, आणि कधी देवाचा आत्मा सोडून जातो ते देखील आपल्याला कळत नाही. आणि आपण प्रार्थना तर करतो, परंतु प्रार्थनेमध्ये काय असतं? देवाचं सानिध्य नसतं, किंवा देवाचा आत्मा त्या व्यक्तीवरती कार्य करत नाही. छोट्या छोट्या चुका आम्हाला मोठ्या नाशाकडे घेऊन जातात, आणि पूर्ण बरबादी, पूर्ण संपून जातं पूर्ण. मला तर हेच म्हणायचं आहे, ज्याला अभिवचन प्राप्त झालेले आहे त्यांनी देवावरती विश्वास ठेवा. बिनधास्त, जे होईल ते होईल, येशू रक्त जाईल. जे होईल ते होईल, दिलं नाही दिलं, येशू तुला धन्यवाद, असा आपला विश्वासच नसतो. आपला काय विश्वास असतो? नाही दिलं नाही देवाने 2 वर्ष, चला इकडं पळा तिकडं पळा, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, डॉक्टरने असं सांगितलं आणि असं रिपोर्ट आणलेले देवा रिपोर्ट, आणि रिपोर्ट सांगतात की आता तुम्हाला होणारच नाही. येशूच्या नावात ते रिपोर्ट फाडा आणि म्हणा आता आम्हाला बाळ होणार. हालेलुया. विश्वास निर्माण होत नाही. हा विश्वास करण्याचा पिता आहे, आणि हा पिता जो आहे तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो. इव्हन त्याची बायको विश्वास ठेवत नाही. ज्यावेळी देवदूत येतात आणि देवदूत सांगतात, 2 देवदूत येतात आणि देवदूत सांगतात की आता तुला परमेश्वरापासून पुत्र संतान होणार आहे, त्यावेळेस ती काय केलं? तिनं हसली. ती हसली. हसू नको म्हणतात तिला. असं ती हसली म्हणजे ती अशी चांगली हसली नसेल, आनंदाने हसली नव्हती ती. हसण्याचे पण प्रकार असतात. कुत्सित हसू, चांगलं हसू, स्माइल जास्त, असं आहे का? हसण्याचे प्रकार असतात. मग ती जी हसली ती कुत्सित हसू हसली. मला कुठं होईल का या वयात? देवदूत काय म्हणते? तसा विचार नको करू, हसू नको, हास्य उपवास करू नको, देवाच्या याचा हास्य उपवास करू नको, देव तुला देणार आहे. पण अब्रामाने तसं नाही केलं. इव्हन
बाहेर डेंजर असतात. आता मला आठवतं लय डेंजर, इतके डेंजर ना. बाई आज असा विचार करते, उद्या काय विचार करायला सांगताय. आज असं उद्या तसं. आता हीच बाई आहे की ही, या बाईने काय केलं, अब्राहमाला वचन प्राप्त झालं की बाळ तुला प्राप्त होणार आहे, म्हणजे इसाक देणार आहे. हीच बाई काय, आपल्याला झालंच नाही ना, तुम्ही काय करा, आपली दासी जी आहे दासी बरोबर विवाह करा किंवा दासी बरोबर हे करा. आणि दासीपासून कोण प्राप्त झाला मग त्याला? इश्माईल प्राप्त झाला. कोणी सांगितलं? त्याची इच्छा नव्हती. कोणी सांगितली सवत करायची? बाईनेच सांगितलं, मला काही होत नाही तर तुम्ही काय करा, लग्न करायच्या बरोबर, दासी बरोबर. आणि मग इस्माईल हा दासी पुत्र आहे आणि मग इस्माईल झाला. आणि त्याच्यामुळे किती मोठं आता माहिती आहे युद्ध आहे, फार मोठं युद्ध आहे सध्या. इस्माईल पुत्र, त्याला आशीर्वाद आहे की ते रेतीच्या कणाप्रमाणे वाढतील आणि ते तसेच वाढलेले आहे. आणि इतकी संख्या त्यांची झालेली आहे की इस्माईल आणि देवाचे लोक याच्यामध्ये बघा तुम्ही तणाव आहे, आजही तणाव आहे. यरूशलेममध्ये पण तणाव पाहायला भेटतो. काय एका चुकीमुळे. हीच ती स्त्री आहे, परत हसली, देवाच्या अभिवचनावर विश्वास नाही तिचा, तिला हसू आलं. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, अब्रामाने तसं केलं नाही. अब्रामाने विश्वास ठेवला आणि तो विश्वास असा होता की 100व्या वर्षी अब्रामाला पुत्र प्राप्त झाला. आणि पुत्र प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे की अब्रामाने त्याचं नाव इसाक ठेवलं आणि इसाकाचे परमेश्वराला त्याने अर्पण केले आणि परमेश्वराने त्या परिवाराला आशीर्वाद विपुल रीतीने दिले. आता आशीर्वाद तर दिले, या ठिकाणी अब्रामाला इसाक तर प्राप्त झाला, पण आता परीक्षा बाकी होती. काय बाकी होती? परीक्षा. किती वर्षानंतर पुत्र प्राप्त झाला? 25 समजा, 75 वर्षात होता 25, म्हणजे 100व्या वर्षी पुत्र प्राप्त झाला. आणि देव त्याला काय म्हणते बघा आता, उत्पत्तीचं पुस्तकाचा 22वा अध्याय. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले. त्याने अब्रामाला अशी हाक मारली, तेव्हा अब्रामा म्हणाला, काय आज्ञा? अब्रामा काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा. मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली व देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. बघा, एका पित्याला 100व्या वर्षी पुत्र प्राप्त झाला आणि परमेश्वर म्हणतो की तुला या इसाकाचं अर्पण करायचं आहे. तुम्हाला एक मुलगा प्राप्त झाला 25-30 वर्षानंतर आणि देव सांगाले त्याचं अर्पण करा, तुम्ही करताल का? कसं वाटलं असेल त्या पित्याला? त्याला फार आनंद वाटला असेल का? परमेश्वराने त्याला कसोटीस लावलं. परमेश्वर म्हणत आहे, चल आता तू तुझा पुत्र काय कर, अर्पण कर. आपण साधं मी बरेचसे बघितलं, महाराष्ट्रीयन फॅमिली लवकर परमेश्वराच्या सेवेसाठी मुलांना पाठवत नाही. का पाठवत नाही? नको, पाळकाच्या जीवनातले त्रास असतो, पाळकाला लोक टोमणे देतात, हे बोल ते बोल, लोकांचं बोलणं खावं लागतं, त्यात पैसे पण नसतात, लोकांवरती चालतं, नको पाळक बनवायला. लोक पाळक बनवत नाही. माझ्या आईवडिलांना धन्यवाद देतो मी, त्यांनी बनवलं मला, थँक्यू. बनवलं म्हणजे पाठवलं मला, देवाने बनवलं पण पाठवलं त्यांनी. ऍटलिस्ट डेअरिंग तर केली. कारण माझ्या वडिलांना एक त्यांचा मित्र म्हणत होता, काय पाळक बनवायला पाठवता तुम्ही तुमच्या मुलाला, काहीतरी दुसरं करा, चिल्लर गोळा करणारा कुठं बनवता, असे विचार आहे. म्हणून विचार करा, अब्रामाला एकुलता एक पुत्र मागितला, सेवेसाठी मागितला नाही, अर्पण करण्यासाठी मागितला. आणि अर्पण करण्यासाठी देखील या विश्वासाच्या पित्याने मनाई केली नाही. तो सकाळीच उठला, आपले चाकर सोबत घेतले, मुलाला सोबत घेतलं, खोगीर त्याने गाढवावरती घातलं आणि असं म्हटलेलं आहे ते दोघेही मोरिया डोंगराकडे लाकड फोडून घेतले आणि मोरिया डोंगराकडे जिथं सांगितलं परमेश्वराने त्या डोंगराकडे तो आपल्या एकुलत्या एक पुत्राचं अर्पण देण्यासाठी निघालेला आहे. कसं वाटत असेल बरं त्याला? नाही, कसं वाटत असेल? उत्कर्ष लहानपणी आजारी पडला, त्याला कफ झाला होता, खूप कफ झाला होता आणि इतका कफ झाला होता की ते त्याला श्वासोश्वास घ्यायला त्रास होत होता. आणि सकाळच्या वेळेस मी, माझी आई 2 व्हीलर होती आणि त्याला घेऊन फिरत होतो सगळ्या औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये. एकही हॉस्पिटल त्याला स्वीकारत नव्हतं, एकही. का? कारण की त्याची कंडिशन सिरियस होती. दगावला तर काय, ते डॉक्टरांना भीती वाटायची. MGMला गेलो, हेडगेवारला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, सगळीकडं. सकाळ रात्री मला वाटतं मी 12-1 वाजेपासून फिरत असेल, 3 ते 4 वाजेपर्यंत फिरलो मी माझ्या.
प्रार्थना करायचं, फिरायचं. एका हॉस्पिटलनं स्वीकारलं त्याला आणि स्वीकारल्यानंतर त्याला त्या बेडवरती झोपवलं. बेडवरती झोपवल्यानंतर त्यांनी त्या पहिली वेळेस मी बघितलं, असं कधी बघितलं नव्हतं, पण त्यांनी त्याला ते सगळ्या काय म्हणतात ते स्ट्रिप्स वेगवेगळ्या ते सगळं एकसाथ लावण्यासाठी त्याला ते लावलं मशिनरीज. आणि जसं त्यांनी मशिनरी लावले मला ते पाहून माझा हुंदकाच आवरला नाही. मी मोठ्याने हंबरडा फोडला, मोठ्याने तिथंच रडायला लागलो. आणि डॉक्टर लगेच म्हणे अरे यांना बाहेर घेऊन जा, बाहेर घेऊन जा. म्हणजे माझ्या मुलाला ज्यावेळेस मी ते बघितलं त्यावेळेस मला तो त्रास सहन झाला नाही. विचार करा, त्याला तर अर्पण द्यायला जायचंय, त्याला कसं होत असं. ते पप्पा कुठं चालले, पप्पा आज कुठं जायचंय आपल्याला, नाही बाळा चल असं म्हटले असं, चल बाळा तुला ना तू तिथं मारायचंय आणि मला देवाला अर्पण द्यायचंय. मला तर वाटतं कितीतरी वेळेस ज्यावेळेस तो विचारत असेल पप्पा आपण कुठं चाललो, आपण इकडं चाललो, पप्पा काय करायचं, बोलत असेल असं गुलू मस्त. बाप 4-4 वेळेस त्या डोंगराकडे जात असेल, ठाय मोकलून रडत असेल की आता मी माझ्या मुलाला मारण्यासाठी चालले. फार कठीण असतं, तरी देखील या विश्वासणाऱ्याच्या पित्याने आपलं पाऊल मागं हटवलं नाही. जे अभिवचन परमेश्वरापासून त्याला प्राप्त झालं, जे त्याने परमेश्वराला शब्द दिले, ते शब्द पूर्ण करण्यासाठी अब्राहामाने आपले पाऊल मागे घेतले नाही, तर अब्राहामाने आपले पाऊल पुढे चालू ठेवले. तो मागे वळला नाही. आपण खूप लवकर शब्दाला जागे राहत नाही. आपण खूप लवकर शब्द देतो आणि त्या शब्दावर पाठीमागे फिरतो. पण अब्राहामाच्या जीवनामध्ये आम्हाला तो विश्वास पाहायला भेटतो की अब्राहाम आपल्या एकुलत्या एक मुलाला देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी, म्हणजे अर्पण म्हणजे काय, त्या वेदीवरती ठेवून त्याला मारण्यासाठी देखील तो मागे हटला नाही. परमेश्वराने त्याला दिलेला पुत्र, एकुलता एक पुत्र, तो असा देखील म्हटला नाही की देवा आता मी कसा देऊ, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मला तू 100व्या वर्षी दिला आणि मी याला कसं मारू. तो अब्राहाम त्याला घेऊन निघाला. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की होमार्पणाची लाकडे त्याने फोडून घेतली, तो निघाला. तिसऱ्या दिवशी अब्राहामाने दृष्टीवर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहाम आपल्या सेवकास म्हणाला इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे येतो. नौकराला पण त्याने सांगितलेले की मला आज याचं बलिदान करायचं आहे देवाला. त्या पुत्राला घेऊन तो निघाला. काय विश्वास, काय विश्वास. आपण मनुष्य आहे, आपण पण मनुष्य आहे, एवढा विश्वास आपल्यामध्ये नसतो, म्हणून त्याला विश्वासणाऱ्याचा पिता म्हटलेला. एकुलता एक मुलाला तू घेऊन गेला. आणि मग नंतर म्हटलेलं आहे की तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच पाठीवर ठेवली. म्हणजे ज्याचं बलिदान द्यायचं त्याच्या पाठीवरती लाकडं ठेवली. आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले बाबा. तो म्हणाला काय म्हणतोस बाळा. त्याने म्हटले पहा विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे. काय म्हणतो तो, विस्तव लाकडे आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे. बाप म्हणेल का तूच कोकरू आहेस, बाप म्हणेल असं तुलाच आज मला बलिदान द्यायचं. तो म्हणतो बाबा लाकडं तर घेतली आपण, तो कोकरू कुठे आहे. कोकरू तेच आहे, त्यालाच अर्पण करायचं. काय क्षण असत बापलेकांचा. कारण मला नाही वाटत कोणता पिता आपल्या बाळावरती किंवा आपल्या लेकरांवरती इतकं सॅक्रिफाईस करू शकतो. एवढं नाही करू शकत. खूप प्रेम असतं. ज्याची मुलं असतात त्याच्या मुलांमध्ये त्यांचा फार जीव असतो. किती बाप कडक असो काय असो, लेकराला काही झालं सगळ्यात पहिले बापच उभा राहतो. त्याचं प्रेम असतं त्याच्या लेकराला, त्याचं काळीच त्याच्या लेकरासाठी असतं. हा बाप त्याला विचारतो, बापाला विचारतो बाप कोकरू कुठे आहे. तो म्हणतो बाळा कोकरू आपल्याला कोण पाहून देईल, परमेश्वर. आणि पुढे घेऊन गेला तो. त्याच अब्राहाम म्हणाला बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. ते दोघे बरोबर चालले. तेव्हा त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राहामाने तिथे वेदी उभारली, तिथवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. आता त्या पुत्राला बांधलं आणि वेदीवरच्या लाकडावर ठेवले. अजून देखील परमेश्वर त्याला म्हणत नाही असं करू नको. आणि तो पण काही मागं हटत नाही. काय विश्वास. म्हणून मी आज विश्वासणाऱ्याच्या पित्याबद्दल बोलतो. किती विश्वास की क्षणभरही तो कचरला नाही, क्षणभरही त्याच्या मनात काय आलं नाही. जे देव बोललं, ज्या देवाने मला दिलं त्या देवासाठी मी माझा पुत्र देत आहे. आणि तो तिथं गेला आणि तिथं म्हटलेलं मग तो बोलला तू मुलावर. तेव्हा परमेश्वर 10वं वचन, मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. आता सुरा घेतला त्याने हातामध्ये, तरी परमेश्वराची वाणी नाही.
सुरा हातामध्ये घेतला आणि म्हटलेले तेव्हा हातात घेऊन मारणार तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा. जेव्हा सुरा उचलला आणि सुरा उचलून आपल्या लेकरांवरती चालवणार, त्या लेकरावरती एकुलता एक, त्यावेळेस परमेश्वराच्या दूताने त्याला आवाज दिला आणि म्हटला, अब्रामा अब्रामा. त्यावेळेस तो म्हणतो, काय आज्ञा. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मुलावरती आपला हात चालू नको. काय ग्रेट फेथ आहे. सुरा घेतल्या आणि जर नसता आवाज आला तर मुलगा क्षणात खलास, तरी देखील तो कचरला नाही. आणि मग देव त्याला म्हणतो की आपल्या मुलावर हात चालू नको. काय विश्वास. मला तेच बोलायचं, म्हणजे मला स्वतः बोलताना मला कसं इथं भरून यायला लागलं. एवढा विश्वास मी बोलतोय, मला पण नाही. मी नसता घेतला उत्कर्षवरती सुरा, मला नाही हिंमत झाली असती. घेऊन जायला हिंमत नसती झाली मला डोंगराकडे. ती तर गोष्ट वेगळी आहे. काय विश्वास त्याचा. त्याने सुरा घेतला मारायला आणि मग परमेश्वराची वाणी झाली, आपल्या मुलावर हात चालू नको, त्यास काही करू नको, कारण तू आपल्या मुलास आपल्या एकुलता एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. काय म्हणतो, एकुलता एक मुलास मी तुला मुलगा दिला, पण काय तुझा विश्वास की तू आपल्या एकुलता एक मुलासही राखून ठेवले नाही, माझ्यासाठी अर्पण करण्यासाठी तू निघालास. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळाले. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केले आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव याह्वे इरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवरून पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. म्हणून याह्वे इरे परमेश्वर ठरलेला आहे. जर तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवता तो तुमचा याह्वे इरे आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवता तो तुमचा याह्वे इरे आहे. जर असं वाटत आहे विश्वासात कमतरता आलेली आहे, हे होणार नाही, त्यास म्हणा याह्वे इरे माझ्या बरोबर आहे. जो परमेश्वर पाहून देणारा परमेश्वर, जो विश्वासाचा पिता अब्राहम याला पुरवठा करणारा परमेश्वर, तोच परमेश्वर माझा परमेश्वर आहे. तो मला देखील पाहून देणारा परमेश्वर आहे. डोंट वरी. काहीच टेन्शन घेऊ नका. जर तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, डोंट वरी. काही विचार करू नका. असं म्हणू नका की आता काही खरं नाही. असं म्हणा की जर अब्राहम विश्वास ठेवू शकतो मनुष्य असून, तर मी का माझ्या जिवंत देवावर विश्वास ठेवणार नाही. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेस आपण आपल्या पायावरती उभं राहू आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करूया.